नमस्कार, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोहमाया. आज आपण दुधी भोपळ्यापासनं कोफ्ते कसे बनवायचे ही साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा आपल्याला 7 ते 8 काजू पाण्यामध्ये भिजू घालून पुढची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथं एक छोटासा दुधी भोपळा घेतलेला आहे. दुधी भोपळा छोटा आहे तरी पण मी इथं पूर्ण वापरणार नाहीये. मी इथं फक्त अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि अर्धा बाकीचा ठेवून दिलेला आहे. दुधी भोपळ्याचे चांगले पूर्ण साल काढून घ्यायचे आहे. आणि आपण कधी पण दुधी भोपळ्याची भाजी करताना ना थोडासा एक तुकडा दुधी भोपळ्याचा खाऊन बघायचा. कारण का कडू जर असला दुधी भोपळा तर तो विषारी असू शकतो. त्यामुळे भाजी करताना ना कधी पण दुधी भोपळ्याचा एक तुकडा खाऊन बघायचा. आता हा दुधी भोपळा मी मधनं कट केलेला आहे. परत त्याच्या 2 फोडी केलेल्या आहे आणि जे बी आहे ना ते पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल की भोपळ्याच्या बिया का काढल्या, पण आपल्याला खिसताना ना त्या ऑलरेडी सगळ्या बाहेर येणार आहेत. आणि हा दुधी भोपळा आपण आता बारीक खिसणार आहे. तुमच्याकडे मोठी खिसणी असली तरी पण त्याने खिसा. मी इथं बारीक खिसणी वापरलेली आहे. आणि आपण ह्या बिया ह्याच्या म्हणून काढल्या की खिसताना त्या पाण्यामध्ये गेल्या असत्या आणि मग आपल्याला वेळ लागला असता अजून त्या बिया वेगळ्या करायला. खिसलेला भोपळा लगेच 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा, नाहीतर तो लगेचच काळा पडतो. मी इथं एक कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक कापलेला आहे. तुम्हाला जर चॉपरमध्ये कट करायचा असला तर तुम्ही करू शकता. इथे चाकूनेच कापलेला आहे. आता घ्यायच्या 2-3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या आपल्याला एकदम बारीक कापायच्या आहेत. त्यामुळे हिरवी मिरची आधी मधोमध आपल्याला कट करायची आहे की जेणेकरून तिचे मोठे तुकडे न करता एकदम आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. खिसलेल्या भोपळ्याचं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही सुती कपड्यामध्ये पूर्ण टाकून एकदम पूर्ण पॅक गोळा करून पाणी काढलं तरी पण चालेल. मी इथं हातानेच प्रेस करून ह्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता या खिसलेल्या भोपळ्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर टाकायची आहे आणि मेन म्हणजे इथं बेसन पीठ टाकायचं आहे. मी इथं 3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. आता मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, मिरेपूड आणि अख्खे जिरे टाकलेले आहेत. इथं थोडासा मी ओवा टाकलेला आहे हातावर चोळून आणि चवीपुरतं मीठ आणि लसूण कुटलेला टाकलेला आहे. आणि इथं काजू बदाम मी इथं थोडे टाकलेले आहे आणि चमचाभर तेल टाकलेलं आहे. जेव्हा आपण कोफ्त्याची भाजी खातो ना तेव्हा हे काजू बदाम इतके कुरकुरीत लागतात ना, त्यामुळे मी इथे चमचा टाकलेला आहे. तुम्हाला अजून थोडे कमी जास्ती करायचे असले तर तुम्ही करू शकता. आता हे मिश्रण सगळं मळून घ्यायचं आहे. मळताना अजिबात पाणी वापरलेलं नाहीये मी. फक्त जो दुधी भोपळा आहे ना त्यातच फक्त मी मळून घेतलेला आहे. तरी पण इथं मला थोडंसं हे मिश्रण मळताना ना पातळच वाटत होतं. त्यामुळे मी ना अजून 1 चमचाभर ना बेसन पीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि परत सगळं पूर्ण मळून घेतलेलं आहे. तसं तुम्ही पण करू शकता. तुम्हाला जर मिश्रण पातळ वाटलं तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ टाकून परत पीठ मळू शकतात. आता मला हे परफेक्ट वाटतंय पीठ कोफ्त्यासाठी. आता ह्या मळलेल्या पिठाचे छानपैकी आपण असे कोफ्ते बनवूयात. मी इथं लंबुळका आकार दिलेला आहे कोफ्त्यांना. तुम्ही गोल केला तरी पण चालेल, पण एखाद्या वेळेस काय होतं गोल आकार केला ना तर आतमध्ये तळताना ना तो कच्चाच राहतो. त्यामुळे मी इथं लंबुळका आकार दिलेला आहे आणि अशा पद्धतीने सगळे कोफ्ते करून घ्यायचे आहेत. एवढूशा भाज्यांमध्ये आणि एवढूशा पिठामध्ये ना माझे पूर्ण 8 कोफ्ते तयार झालेले आहेत. आपण जर हॉटेलमध्ये गेलोत ना कोफ्ता डिश मागवली ना फक्त त्या डिशमध्ये आणि त्या भाजीमध्ये ना 4च कोफ्ते येतात. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान एकदम गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत. तुम्ही बघू शकता
की इथं तेल किती कोमट आहे। जर मोठा गॅस करून कोफ्ते जर तळले ना, त्यामधल्या भाज्या आहेत ना त्या पूर्णपणे कच्च्या राहतील आणि आपले कोफ्ते ना एकदम जाळीदार बनणार नाहीत, एकदम असे ते पीठ खाल्ल्यावानी ना कोफ्ते बनतील। त्यामुळे तुम्ही तळताना ना मेन म्हणजे एक काळजी घ्या, एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे कोफ्ते सगळे तळून घ्यायचे आहेत, छान गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत। आणि तुम्ही बघू शकता पूर्ण एकसारखा कलर आहे या कोफ्त्यांचा, असा कोणाचाच वेगळा नाहीये की सेम मस्तपैकी तळून झालेले आहेत हे कोफ्ते एकदम बारीक गॅसवर। लहान मुलांना ना जर ह्याच्यावर चाट मसाला टाकून तुम्ही थोडासा दिला ना तरी पण मुलं आवडीने खातात। मी एक कोफ्ता तुम्हाला इथं तोडून दाखवलेला आहे, बघा तुम्ही किती जाळीदार झालेला आहे, पूर्ण आतपर्यंत सगळं मटेरियल त्यातलं शिजलेलं आहे। आता आपल्याला एका टमाट्याची प्युरी करून घ्यायची आहे एकदम बारीक भाजीसाठी। मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे, जिरे टाकलेले आहे, जिरे तडतडून झाले की 2 तेजपत्ते टाकलेले आहे, बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे चांगलं तळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कधी टमाट्याची नुसती प्युरी टाकायची असली ना तर कांदा एकदम मऊ होऊन द्यायचा। मी ना इथं 7 ते 9 मिनिटं एकदम बारीक गॅसवर कांदा एकदम मऊ होऊन दिलेला आहे की जेणेकरून तो भाजीमध्ये अजिबात टचर टचर लागणार नाही। त्यामुळे आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मसाले, ह्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, चांगली तेलामध्ये तळून घ्यायची आहे आणि आपण केलेली टमाट्याची प्युरी याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून आपल्याला इथे 5 ते 10 मिनिटाची वाफ घ्यायची आहे की जेणेकरून जे कच्चं टमाटर असतं ना ते भाजीमध्ये खाताना ना त्याचा फ्लेवर अजिबात आला नाही पाहिजे। त्यामुळे आपल्याला इथे 5 ते 10 मिनिटाची छान वाफ घ्यायची आहे ग्रेव्ही तेल सोडेपर्यंत। आता आपण तोपर्यंत इथं जे भिजवलेले काजू आहेत ना ते एकदम मिक्सरला थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, एकदम क्रीम सारखी। आता ग्रेव्ही पण आपली मस्तपैकी शिजलेली आहे आणि तिने बघा चौकून तेल सोडलेलं आहे, म्हणजे एकदम भारी आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता ग्रेव्हीला मस्त 1 मिनिट आपण मिक्स करायचं आहे आणि लगेच आपण काजूची बारीक पेस्ट केलेली आहे ना ती आपण इथं टाकणार आहे। काजूची पेस्ट टाकली ना भाजीमध्ये की मस्तपैकी इथं आपण मिक्स करून घेणार आहे आणि इथं बारीक गॅसवरच मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं 5 मिनिटाची परत एक वाफ घ्यायची आहे। काजूची पेस्ट टाकली ना की लगेचच ती कढईला चिटकते, त्यामुळे एकदम बारीक गॅसवर आपण इथं 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपण वाफ घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती भाजीने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे आणि अजिबात खाली करपलेली नाहीये। आता ह्यामध्ये ना मी इथं 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे। मी इथं आधी काजूचं जे भांडं होतं ना भरलेलं त्यामध्ये पाणी ओतून मी इथं पाणी टाकलेलं आहे। तुम्ही इथं पाणी कमी जास्ती करू शकता, तुम्हाला जर जास्ती घट्ट भाजी आवडत असेल ना तर तुम्ही फक्त 1च ग्लास पाणी ओता, मी इथं फक्त 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून कोफ्ते बनवलेले आपले भाजीमध्ये सोडायचे आहेत आणि छानपैकी भाजीला एकदम बारीक उकळी येऊन द्यायची आहे। ग्रेव्ही आत्ता आपल्याला थोडीशी पातळ वाटणार की जशी जशी भाजी शिजत आली ना तर ग्रेव्ही आपोआप एकदम घट्ट होते। इथं बारीक उकळी आल्यावर मी थोडीशी इथं कस्तुरी मेथी टाकलेली आहे। मुलं दुधी भोपळ्याची भाजी केली म्हटलं की इतकं तोंड वाकडं करतात ना, पण हे कोफ्ते त्यांनी इतके आवडीने खाल्ले म्हणून तुम्हाला सांगू, तुमचे मुलं पण दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील ना तर हे दुधी भोपळ्याचे कोफ्ते नक्की मुलांना करून खाऊ घाला तुम्ही। मी लहान होतो ना तेव्हा पण आई भाजी बनवायची ना तर इतका कंटाळा यायचा दुधी भोपळ्याचा, तर मग पप्पा काय म्हणायचे की दुधी भोपळा खाल्ला ना की खूप सौंदर्य वाढतं, त्यामुळं आम्ही दुधी भोपळा खायचोच। अशी ही साधी आणि सोपी रेसिपी दुधी भोपळ्याचे कोफ्ते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला प्लीज विसरू नका। आणि मी इथे एकदम फ्रेश मलाई टाकलेली आहे, एकदम दुधावरची ताजी ताजी काढून थोडीशी वाटीमध्ये घेऊन आपण इथं फेटलेली आहे चमच्यानेच आणि ती टाकलेली आहे। ही टाकल्यावर काय भाजी लागते म्हणून सांगू तुम्हाला, दुधी भोपळ्याचे कोफ्त्याची भाजी ना तुम्ही नक्की करून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा
की कोणाकोणाला खाऊ घातली ही भाजी. आणि भाजी थंड झाल्यावर ग्रेव्ही बघा किती घट्ट झालेली आहे इथं. पुढच्या नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.